बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बांधकाम कामगारांच्या विविध 21 मागण्यांसाठी श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दसरा चौक येथून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पाऊस पडत असतानाही या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बांधकाम कामगार कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे म्हणाले, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही जाचक अटी व बांधकाम कामगारांच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश, बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. सदर आमच्या विविध प्रकारच्या 21 मागण्या, त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे. बांधकाम कामगारांच्या 2 मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे. तसेच 2 वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं, त्याचा ठेवी ह्या 23,000 कोटीच्या वरत्या, पण सध्याचं ऑडिट बघितलं तर त्या फक्त 3,000 कोटी आहेत. म्हणजे हा 19 ते 20,000 कोटीचा निधी गेला कुठं. तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आहे, त्यांच्यावर आरोप आहे. हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ सध्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोचण्याचं हे मंडळ काम करते असा आमचा स्पष्ट आरोप आहे. गेल्या 15 दिवसापूर्वीच या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना आम्ही निवेदन दिले होतं की आम्ही असा मोर्चा काढणार आहे. जर या मोर्चातील मागण्यांचा विचार येता 15 दिवसात न झाल्यास 13 ऑगस्टला कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. या मोर्चावेळी संजय गुदगे, संजय धुमाळ, एकनाथ गुरव, युवराज पाटील, गणेश कांबळे, यल्लाप्पा मादार, विजय भोसले, अरविंद सुतार, रफिक जमादार, पांडुरंग कांबळे, नारायण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.